पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यात जनसंवाद उपक्रम तर आनंद आश्रमातनं उपक्रमाचा शुभारंभ। पालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी सोडवण्यावर भर दिला जाणार। आरोपी दत्ता गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरायचा। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील तपासात नवी माहिती समोर। पोलिसांच्या वेशातले आरोपी गाडेचे फोटो पोलिसांच्या हाती। जोगेश्वरी तरुणीवर सामूहिक अत्याचार, पोलिसांकडून 5 नराधमांना अटक। तर 25 तारखेला घडली होती घटना। सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत। मुंबई शहर आणि उपनगरात कोणत्याही कारणास्तव आता रस्ते खोदकामास मनाई। मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। तर काँक्रिटीकरणासाठी नव्याने रस्ते खोदकाम न करण्याच्या सूचना। नवी मुंबईत आज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीसाठी 10 तास पाणी बंद राहणार। मुंबईकरांचा पाणीसाठा मार्चमध्ये 47%वर। शिवडी आणि काळा चौकी परिसरात अघोषित पाणी कपात सुरू असल्याचा रहिवाशांचा आरोप। तर उन्हाळ्यात पाणीसाठ्यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर। धारावीमध्ये काम करणाऱ्या लेबर कामगारांसोबत आता संवाद साधणार। तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर आता न्यूझीलंडचं आव्हान। सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव। 9 मार्चला दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार।